नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत शिवविवाह या सिरियलची शूटिंग कुठे होती, कशी होती. आणि तर मित्रांनो, आज आपण या शूटिंगला जाणार आहोत. आणि हा जो पाहत आहे तुम्ही, हा बंगला शिवविवाह या मालिकेतील बंगला आहे. याच बंगल्यामध्ये कंटिन्यू शूटिंग चालत आहे. डे नाईट हे जे पाहत आहे नाईट शूटिंग आहे. आणि बंगल्याला आग लागते, त्यामधून वाचून कलाकार बाहेर पडतात. असा सीन ह्या जागे क्रिएट केला जातं. आणि आम्ही हवालदारचं कॅरेक्टर केलं होतं, तरी हवालदार आम्ही येतो आणि चेक करतो की कोणी आग लावले, आणि जो आग लावलेला आहे त्याला आम्ही पकडून येतो. असं सीन या जागी क्रिएट केला जातं. तर मित्रांनो, हे शूटिंग तुम्ही पाहू शकता की कसं. ही मालिका खूप मस्त मालिका आहे. ही मालिका जी आहे हे स्टार प्रवाह या चॅनलवर येते. तरी ती मालिका पाहायला सुरुवात करा आणि तुम्हाला एंटरटेन होईल. खूप मस्त मालिका आहे. आणि हा जो सीन तुम्ही पाहत आहे, त्यांची कलाकारांची एंट्री होते, तो सीन घेत होते आणि मी तिथं बसलेलो तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तरी मित्रांनो, आणि ही शूटिंग मालाडमध्ये मड या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी एक मस्तपैकी आता तुम्हाला दाखवल्या प्रकारचा तो बंगला आहे. आणि त्या बंगल्यामध्येच कंटिन्यू शूटिंग चालत आहे. बंगल्यामध्ये त्याच्या आजूबाजूला परत बाहेर आउटडोर अशी शूटिंग चालत असते. आणि हा सीनचा सिक्वेन्स त्या जागी सर सांगत आहेत त्यांना कसं यायचं आहे गाडी घेऊन, आणि काय करायचं आहे, येऊन काय बोलायचं आहे, सर्व गोष्टी त्यांना सांगत आहेत. आणि पूर्ण सेटअप तुम्ही आणि हे एवढा सीन होईपर्यंत आतमध्ये बिल्डिंगमध्ये सेटअप लागलेला होता की पोलीस स्टेशनचा सीन घ्यायचा होता. तोही थोडाफार बाकी होता. पोलीस स्टेशनमध्ये त्या आरोपीला आणतो आणि तिथे आणून त्याला विचारतो, का बरं केलं, काय केलं, कशामुळं केलं, कोणापायी केलं. तो सांगतो तिच्या पायी केलं, तिच्यावर प्रेम होतं, तिचं माझ्यावर प्रेम नाही असं तो बोलतो. आणि आम्ही त्याला समजावून सांगतो, आतमध्ये टाकतो. असं सीन या जागी डायरेक्टर सर क्रिएट करत आहेत. तर मित्रांनो, एवढं सीन क्रिएट करण्यासाठी किती माणसं लागतात आणि कशा प्रकारे काम करत आहेत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर ही जवळजवळ 100 लोकांची टीम असते. यामध्ये लाईटमॅन असतो, स्पॉटमॅन असतो, क्रिएटिव्ह असतात, प्रोड्युसर असतात, डायरेक्टर असतात, डायरेक्शन टीम असते आणि कलाकार टीम असते. असे 100 लोकांची टीम असते. त्यावेळेस कुठेतरी असा सीन क्रिएट होतो. हे होईपर्यंत दिवस कसा निघून जातो कळत नाही. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत गोरेगाव फिल्म सिटीमध्ये. आज आपण आलो आहोत अब्बू विलेजमध्ये, जे ओल्ड विलेज म्हणून क्रिएट केलं जात आहे. तर तुम्हाला या विलेजला जर यायचं असेल तर गोरेगाव स्टेशनवरून 343 हे फिल्म सिटीसाठी बस असेल. फक्त 10 रुपये तिकीट आहे. तिथून तुम्ही लास्ट स्टॉपला जर उतरला तर त्या स्टॉपच्या राईट साईडलाच ही अब्बू गाव आहे. तर मित्रांनो, हे गाव पूर्ण ओलमध्ये आहे. आज की बैलगाडी आणि कोडाचे घर असे सर्व प्रकारचे तुम्हाला भेटेल. आणि अशी शेती वगैरे तिथं रिअल शेती आहे, रिअल फार्मर आहेत. आणि तुम्ही ते जाऊन तिथं त्याचा आनंद घेऊ शकता. आम्ही तिथे गेलो होतो. तर त्या शेतीमध्ये ककडी होते, फ्लावर होते, परत कोबी होती, परत वांगे होते आणि ककड्या होत्या, तरी टमाटे होते, मिरच्या होते. तरी आम्ही त्यातील ककड्या आणि टमाटे पिकलेले हे पीठ पाळलेत खाऊन. तर मित्रांनो, तुम्ही जाऊन हे गोरेगाव फिल्म सिटी नक्की बघा. आणि गोरेगाव फिल्म सिटी म्हणलं तर तिथं अनेक प्रकारचे स्टुडिओ आहेत आणि तेही जाऊन बघा. आणि इथं नक्की भेट द्या. तुम्ही समोर पाहू शकता फ्लावरचे शेती दिसत आहे. आणि इथंही आम्ही एका नवीन सिरियलची शूटिंग करत होतो. त्या सिरियलचं नाव होतं सुख म्हणजे नक्की काय असतं. या सिरियलची शूटिंग गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ज्या जागी फॉर्म होता त्या जागी होत होतं. आणि त्या सिरियलच्या शूटिंगसाठी आम्ही फार्मर बनून गेलेलो होतो. तरी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे शूट होत आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.